पुणे में सांसद सुप्रिया सुले ने केंद्र और राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया कि सरकार असंवैधानिक पदों का निर्माण कर रही है, साथ ही किसानों के मुद्दे पर भी सरकार को आड़े हाथों लिया। सुप्रिया सुले ने कहा कि सरकार ने चुनाव से पहले किए गए वादे पूरे नहीं किए हैं, किसानों को उचित दाम और कर्ज माफी देने में सरकार नाकामयाब साबित हो रही है और परभणी हत्या की हालिया घटना पर भी उन्होंने चिंता जताई और पारदर्शी जांच की मांग की। 3-4 शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। एक तर हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न, तो नुसता आरोप नाही झालाय, तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारले, त्याच्या उत्तराची मी वाट बघते। कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे, तुमचा आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणार आहे। त्या शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे, पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून 7-12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे। त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर आहेत, एक बाजू। आणि दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक डिस्ट्रेस, महाराष्ट्र आणि देशावरचं कर्ज, त्याच्यावर जो इंटरेस्ट भरावा लागतो, भारताची इकॉनॉमिक सिच्युएशन, जगाची, त्याचा आपल्या देशावर इम्पॅक्ट, आज डॉलरचा भाव तुम्ही बघताय, त्याच्यानंतर ऑइल इम्पोर्ट्स, खूप कॉम्प्लेक्स या गोष्टी आहेत, फार गंभीर ही विषय आहेत, राज्य आणि देशासमोर आव्हान आहे। त्यामुळे माझी अपेक्षा की एवढा मोठा मॅन्डेट आलेल्या सरकारनी ह्या विषयांवर बोललं पाहिजे। आणि मी स्वतः पार्लमेंटवर गेल्यावर हे बजेट सेशन असणार आहे, हे सगळे विषय आम्ही फार गांभीर्याने चर्चा या सगळ्या विषयांवर सरकारकडे मागणार आहे। तुम्हाला खरं सांगू, मी माझं काम खूप गांभीर्याने, मी पॉलिसी मेकर आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे, या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे। तुम्हाला सांगू, मला एक गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालाय, मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री, मला खरं सांगू, मला उभं आलाय या विषयाचं, ऍक्च्युली मला उभं आलं की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे। आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न, आव्हानं या राज्य आणि देशासमोर, याच्यावर चर्चाच होत नाही। मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का, की मूळ मुद्दे लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिले, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय, तर मला हे प्रश्न विचारू नका। बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल, मी काही उत्तर द्यायला तयार आहे। तर कोण, कुठला पालकमंत्री, कुठला डिपार्टमेंट, रुसवे फुगवे, प्लीज यार, ही काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे, लेट्स गेट सिरियस। हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट तयार करण्यामध्ये अगदी मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत। अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही, अशा पोस्ट देण्यामध्ये आपला राज्य कदाचित 1 नंबरला असेल देशात। आणि ह्या गोष्टी अनेक महिने, वर्षभर चाललेल्या आहेत। मागच्याही सेशन मध्ये भारतातल्या अनेक खासदारांनी हा विषय मांडलेला आहे आणि हे फक्त काय आम्ही बोलतोय असं नाही, सत्तेमध्ये असलेलेही खासदार दिल्लीमध्ये याच्याबद्दल बोलतात। खत असेल, बियाणं असतील, वाढणारी महागाई असेल, हमी भाव असेल, आणि एक पॉलिसीची सारखी केंद्र सरकार बदलत राहते, ही एक्सपोर्ट्स बद्दल, म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी साखर आणि कांदा याला इतका उशीर करतं हे सरकार अनेक वेळा, की जो हमीभाव हक्काचा 2 पैसे जेव्हा शेतकऱ्याला मिळणार असतील, तेव्हा ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ते मिस द बोट। कारण का जेव्हा खरं तर तुटवता जगामध्ये असतो, तेव्हा एक खूप मोठी संधी असते आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे कमवायची, पण तो पटकन निर्णय अनेक वेळा घेतला जात नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड भारतात